कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडा पुरे सकाळ। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व भाविकांच्या वतीनं घडवून आलेला हा अखंड रिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण यावर्षी सर्वांच्या वतीनं मला आजचं कीर्तन त्याच्यात संतोष महाराज उदंगाचार्य ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलं त्या संगीताताई नितीनजी सांगडे आणि स्मशान मारुती विश्वस्त मंडळ कैलासनगर व्यवस्थापक छगनरावजी बाहेती मनोज कुलकर्णी गुरुजी त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या वतीनं संतोष महाराजांच्या माध्यमातून मला आजचं कीर्तनाचं निमंत्रण मिळालं म्हणून बऱ्याच वर्षानंतर तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ झाला। फार पूर्वी तू लहान असतील शाळेला इथे कीर्तन देवाचं एक नाव अजून आमच्या डायरीला नोंद आहे साधारण ते 90-92 किंवा 88 गोष्ट आहे। रामेश्वरजी सोनी मिरचीवाले बरं का इकडे आलो की ते नाव आमच्या डोळ्यापुढे येतं। आता आहेत का ते त्यांना सांगा तुमचं नाव घ्या। आम्ही माहेश्वरी दिंडीमध्ये पायवारी करायचो रामेश्वरजी सोनी आमच्या सोबत असायचे आणि मग ते मला इथे कीर्तनाला आणायचे। मिर्चीवाले म्हणायचे त्यांना रामेश्वरजी सोनी मिर्चीवाले। अरे गए हुए कभी आते नहीं लेकिन ऐसी समय पर उनकी याद आती है म्हणून स्मरण केलं। या संबंधाने उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य महाराज संतोष महाराजाचे मायबाप त्यांनाही धन्यवाद देतो ते आले। विनेकरी महाराज सर्व टाळकरी महाराज इकडचे टाळकरी महाराज कदम महाराजापासून जाधव महाराजापर्यंत सगळे गायनाचार्य महाराज छोटे छोटे साधक इकडचे छोटे साधक त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी त्यांची संस्था त्यांनाही मनोभावे वंदन। हार्मोनियम वादक तुम्हालाही नमस्कार। काय तुतारी नाही बरं सनई वाले आमचे पाहुणे सर्व संभाजीनगर ओळखतं इंगळे पाटील उद्योगपती आणि त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करणारे गायकवाड अण्णा ते उपस्थित आहे। उपस्थित माझ्या माय बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठ्ठल मनोज कुलकर्णी डबल झालं मग ते कुलकर्णी गुरुजी आणि हे अरविंद आप्पा तुम्ही बसा आता मी नाही करून घेतो मी बस आप्पा म्हटल्यावर बस इथे बसा नाही कशाला सगळ्या निवडणुका झाल्या आता काय पाहावा तुम्हाला काय संगीताताई झालं उल्लेख संगीता नितीन सांगळे पाठ केली नाव मी एकदा वाचली म्हणजे त्याचा बदल होत नाही। विठ्ठल तिकडे कार्यक्रम व्हायचे आमचे पूर्वी बरे का आप्पा आता हे इकडे आणलं आजच्या दिवसापुरतच आहे म्हणे। संतोष लहान होता काय 5वी 6वीला असेल 7वीला
इथं स्मशान मारुतीजवळ माळ घातली त्यांनी तुळशीची. बरोबर आहे, मला आठवण. ठीक आहे, हो म्हणत जा. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. या अभंगातून तुकोबाराय गायकवाडांना उपदेश करतात आणि त्यांच्या उपदेशालाच महत्व येतं. त्यांच्या उपदेशानेच समाजावर परिणाम होतो का, याचं कारण आहे इंगळे पाटील नुसता उपदेश नाही, त्याच्या मागे उपासनेची ताकद आहे. उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम. नाहीतर भाषण दारूबंदीवर चाललं, संताची प्रमाण घेऊन टाळा घेण्यासाठी. दारू मुकावे मान दारुणे अब्रू जायचे, दारू बहु दुर्गंधी दारुणे धक्को खायचे, कहे दास करगरी खिर नरको मजाए छे, दारू गांजा मत पे यारो अक्कल गुंग हो जाती, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मरके आ. टाळांचा कडकडाट. लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. अरे पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. याला म्हणतात नुसता उपदेश. संतांच्या उपदेशाचा परिणाम का? उपदेशाच्या मागे उपासनेची ताकद आहे. म्हणून उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम. मागे एक दोन जन्मी नाही, बहुता जन्मी हेच करिता आलो आम्ही. माझे या सत्यवादाचे दप वाचा केले बहुत कल्प. या न्यायानं तुकाराम महाराजच्या मागे जाऊ आपण. त्याच्या आधी ते कोण आहे? नामदेव महाराज आहे. त्याच्या आधी ते उद्धवजी आहे. त्याच्या आधी अंगदजी आहे आणि त्याच्या आधी प्रल्हादजी आहे. हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद, बासुंदी खाल्ली ना पाहुण्याकडे 4 वाट्या. त्यांचा दोष नाही बरं का संतोषराव. हे आता आम्ही पहिला नामदेवाचा गाथा पाठ केला आणि मी आळंदीला नंतर आलो पहिला, म्हणून ही सगळी प्रमाणं नामदेवाची असल्यामुळे टाळकऱ्याला पाठ नाही. हे समजू शकतो, अजिबात वाईट वाटून घेऊ नका. हिरण्यकश्यप कुडी नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद, तुझा अवतार यासी अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे भरते मारिले लात, द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला, कुब्जा नाम देवे माझा उद्धार केला, कलित नामदेव विठ्ठल चिंतनी, त्याची सेवे लागी दासी जन्मली जनी. पाठ आहे ना, हो म्हणत जा ना. बस मी माग इंगळे पाटील माग यासाठी गेलो. जनाबाई म्हणतात हा बाबा पहिला प्रल्हाद झाला, मी तेव्हा पद्मिनी नावाची दासी झाली. हा अंगद झाला, मी मंथरा झाली. उद्धव झाला, मी कुब्जा झाली. हा नामदेव झाला, मग मी जणी झाली. म्हणून चौयुगांचा भक्त रामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे, पाठी मागे डोळे झाकून उभी ते जनी.
पुरणपोळी सांगतो. पाहुणे तयार आहे ते जेवूच घालतात. 12 महिने जेवूच घालतात. संयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे लावणे उभे ते जनी. आता थोडं थोडं यासाठी उपदेश उपासना, बरं का गायकवाडांना, उपदेश उपासना. अरे याच्यावर कीर्तन होईल एवढा व्यापक विषय आहे. उपदेश, प्रल्हाद अवतारात उपदेश केला. हिरण्यकश्यपुनी प्रल्हादाला असुरी राजनीती शिक्षण संस्थेत घातला. शिक्षण संस्थेचं नाव माहिती आहे का? संतोषरावच्या बापा हो म्हणत जा. आई आहे बाप आहे. 8-8 दिवस आपल्या घरी, बरं काय. असुरी राजनीती शिक्षण संस्था, त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुक्राचार्य, दैत्याचे गुरु. संस्था त्यांचीच, शुक्राचार्याची. आणि त्यांचेच 2 मुलं त्यांनी शिक्षक म्हणून लावले. हे पूर्वीपासूनची पद्धत. लांबू नका आपला विषय तिथला. एक षंड आणि एक अमर्क. आपण जे षंडामर्क म्हणतो ना, ते 2 आहे. षंड वेगळ्या, अमर्क वेगळ्या. आणि त्या संस्थेमध्ये प्रल्हादाला घातला. प्रल्हाद शिकला नाही. अण्णा दुपारच्या सुट्टीत वर्ग बिघडवला. दुपारच्या सुट्टीमध्ये सगळ्या विद्यार्थी मित्रांना झाडाखाली बसवायचा आणि म्हणायचा, हे काय शिकता रे, आणि तुझ्या बापाचा कायदा आम्ही काय करावं, हे शिकू नका पोरं. मग काय, त्याच्या भाषेत सांगतो बरं का, तुम्हाला गोड वाटेल, कळणार नाही पण गोड वाटेल. तो ही नाम कारण सबे काज तारण धर उसका धारण निवारण करेगा न था दात वाको दिया दूध माको खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना जीने पेट दीना वो आपे भरेगा मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर जिने टाक मारा न टारा करेगा. कळलं का हे? जब दात न थे तब दूध दियो, जब दात आए तो को अन्न देते है. त्याचं भजन करा. म्हणजे विद्यार्थी मित्राला उपदेशही केला बरं का विठ्ठलराव. नुसता उपदेश नाही, उपासनाही केली. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी. तया सोडवी नर हरी, तया सोडवी नर हरी, तया सोडवी न हरी, तया सोडवी न हरी. उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी. भक्ती सुखी निवाला, भक्ती निवारा, भक्ती सुखी निवाला, भक्ती सुखी निवारा. नाम बरवया बरवंत, नाम बरवया बरवंत, नाम बरवया बरवंत, नाम बरवया बरवंत, नाम बरवया बळवंत, नाम बरवया बळवंत, नाम बरवया बळवंत, नाम बरवया बळवंत. प्रत्येक युगामध्ये बरं का कदम महाराज आप्पा उपासना आणि उपदेशाची सांगड सांगतोय मी आता 1-1 मिनिटात. प्रल्हाद अवतारात विद्यार्थी मित्रांना उपदेश केला, उपासना केली. तेच पुढे अंगदजी झाले. दरबारात जाऊन रावणासारख्याला उपदेश केला, जे अंगद शिष्टाई प्रसिद्ध आहे. आणि रामचंद्राची सेवाही केली. पुढे उद्धवजी झाले, गोपिकांना उपदेशही केला, उपासनाही केली. नंतर पुढे नामदेवजी झाले, उपदेशही केला, उपासनाही केली. कधीपासून? पंचवर्षी नामा जाई रावळ्यासी, गुणाबाई त्यासी आणि घरा. नाम्या रे लोकाचे ते पोर संसार करी, ते आमुची फजिती केली नाम्या. जाऊ दे आता, पुन्हा येऊ नका वर त्यांना. नामदेवराय 5 वर्षाचा, लहान लहान मित्र वाळवंटात उभं करायचा. प्रत्येकाच्या हातात 2-2 दगड द्यायचा. लहानपणचा खेळ सांगतो. वाजवा रे दगड.
आणि हा बाबा नुसत्या लंगोटीवर सुंबाचा करगोटा काथ्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी वाळवंटी कीर्तन करी नामा वाळवंटी कीर्तन करी. बरोबर आहे ना. पाठ नसल्यामुळे करता काय आता. सुंबाचा करगोटा काथ्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी दगडाचे टाळ कोणत्याचा नाद गीती गाता छंद ताल नाही. उपदेश आहे उपासना आहे. मग राहिलेलं अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी जो अवतार आहे ते तुकाराम महाराज आहे. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा जगद्गुरु अवतार नाम याचा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या संप्रदाय सकाळाचा येथून या संप्रदाय सकाळाचा येथून या जगद्गुरु तुका अवतार नाम याचा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून संप्रदाय सकळांचा येथून जगद्गुरु तुका अवतार नाम याचा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकाळाचा येथून संप्रदाय सकाळाचा येथून जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. ए साऊंड सिस्टीम वाला एक नंबर आहे बरं का. घाबरू नको. अजिबात घाबरायचं नाही. असंच राहू दे. असंच राहू दे. आता काही प्रकाशाची गरज नाही आपल्याला. रात्रभर कीर्तन करू आपण. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. अरे सध्या लाईटलाही बरं वाटत नाही रे चांगलं. बरं का इंगळे पाटील. तमाशात रात्रभर तमाशा असतो. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, सिनेमा 3 तास न तमाशा रात्रभर. पण रात्रभराच्या तमाशात अजिबात जात नाही. 2 तासाच्या कीर्तनात टिकत नाही बरं का अण्णा. आणि ती गेलीच पाहिजे. तिनं दाखवून दिलं पाहिजे मला काय म्हणतात. विज्ञान आणि अध्यात्म यातला फरक काय गायकवाडांना. अखंड शब्द लागतो अध्यात्माकडे आणि खंडित शब्द लागतो विज्ञानाकडे. आणि म्हणून पत्रकार मंडळी पेपरला देऊ शकतात की अखंड हरिनाम सप्ताहामध्ये खंडित वीज पुरवठा. हे खंडित आहे. अरे हे चालूच द्यायचं. याचं नाव अखंड आहे. विठ्ठल बस. इंगळे पाटील तिनं आपली परीक्षा घेतली. तिच्या लक्षात आलं ह्या बाबा काही जुमानत नाही म्हणून गेलेलं बरं आहे का नाही. ठीक आहे बघा संतोषराव बरोबर आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून म्हणून मागे बहुता जन्मे उपदेश करतात तुकोबारा. याचं कारण त्याच्या मागे उपासनेची ताकद आहे. याही अभंगात उपदेश आहे पण बारीक चिंतन करा. उपदेश कोणालाही नाही. संतांची पद्धत ठरलेली आहे. साहे ओझे त्यास जय देवो साहे ओझे त्यास साहे ओझे त्यास ओझे त्यास ब्रह्मचारी अधिकार तैसा करो उपदेश अधिकार तैसा करो उपदेश अधिकार तैसा करो उपदेश अधिकार साहे ओझे त्यास साहे ओझे त्यास
संयोजक असेल तर तिथं उभं ठेवा, खुर्चीवर बसवा. कारण येणाऱ्या माऊल्यांना म्हणत जा, म्हणावं की मागं जा, मागं खूप व्यवस्था आहे. इथे इथे तिकडून येतात ना ते श्रोते, त्यांना फक्त सांगत राहा की मागं बसण्यासाठी टाकलेलं आहे. त्यांना उशिरा आल्यामुळे माहिती नाही काय व्यवस्था आहे. मागं जा असं सांगत जा. बस. विठ्ठल विठ्ठल. ज्याचा जसा अधिकार असेल, अधिकार तैसा करू उपदेश. म्हणून तुकोबारायाच्या पुढे 4 विभाग त्यांना दिसले. काही ब्रह्मचारी आहे. आता बोलणं बंद करा, इथलं स्टेजवर कोणीच बोलू नका. ते काय तुम्ही बोलले का लोक तुमच्याकडे पाहतात. कीर्तनात रंगून गेलं पाहिजे माणसं. कशासाठी मी बोलतो ना एकटा. विठ्ठल विठ्ठल. काही ब्रह्मचारी आहे, काही वानप्रस्थाश्रमी आहे, काही संन्यासी आहे, काही ग्रहस्थाश्रमी. अधिकार तैसा करू उपदेश. मी आपली वेळ यासाठी घेतो. तुम्ही कोण आहात? आम्ही ब्रह्मचारी आहे महाराज. ब्रह्मचारी आहे का? जन्मभर ग्रंथाचं वाचन करा. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे ब्रह्मचर्य धर्म होताने अक्षर. आश्रम विचारे शतकर्मे आश्रम विचारे तैसे आश्रम विचारे शतकर्मे. आपला अधिकार तैसा याच्यावर चाललं संतोषराव. लक्ष द्या. तुम्ही ब्रह्मचारी आहात. जन्मभर ग्रंथाची सेवा करा, जन्मभर अभ्यास करा. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. अण्णा, ब्रह्मचार्याला मधुकरी मागण्याचा अधिकार आहे. दारोदार फिरून त्यानं मधुकरी मागावी, पण मधुकरी अभ्यासानं पचवावी, झोपा काढून नाही. संसार का तुकडा अंगुल अंगुल दात, अभ्यास करे तो पचे नाही तो फाड निकाले आत. प्रापंचिकाचा तुकडा गोळा केला आणि घरी येऊन जेवला झोपला दिवसभर, तर मग तुका म्हणे पापेन येती रोगाची आरोपे. म्हणून ब्रह्मचार्याला अधिकार जसा उपदेशावर चाललं. जन्मभर सेवा करा अक्षराची. तुम्ही कोण आहे? आम्ही संन्यासी आहे महाराज. संन्यास तो त्याग संकल्पाचा संन्यास तो त्याग संकल्पाचा संन्यास तो त्याग संकल्पाचा. वानप्रस्थ तरी सहयोगी वियोग संन्यास तो त्याग संकल्पाचा संन्यास तो त्याग संकल्पाचा. वानकरी त्याग वियोग संन्यास तो त्याग संकल्पाचा. तुम्ही कोण आहात? संन्यासी. मग संन्यास तो त्याग संकल्पाचा. इंगळे पाटील, तिकडे खुर्ची घ्या नाही एखादी. मला माहिती आहे तुमचा त्रास, ते गल्ल्यावर बसायची सवय. इथं काही कोणी पैसे टाके ना, पैसा देतच नाही कोणी. काय आहे, त्यांची मजा पाहायची असून तुम्ही 10-20 नाणे चिल्लर टाका, ते शांत बसतील. दिवसभर पाहुण्यामुळे बोलतो रे बाबा. विठ्ठल संन्यास तो त्याग संकल्पाचा. त्याग वेगळ्या आणि वैताग वेगळ्या. एकुलतं एक आहे, गोरं गोमट देखणं. अनेक मुलीच्या बापाची टपाल आली पण लग्न करण्याची इच्छा नाही, हा त्याग आहे. एक वयाच्या 55 होईपर्यंत महाराष्ट्रभर प्रयत्न करीत फिरलं, याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही. तिथून पुढे सांगत सुटलं, मी ब्रह्मचारी राहणार, दुसरं काय करणार. वैताग. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था, तो संन्यासी जान निरंतर. त्याग संकल्पाचा. त्याग म्हणजे, अरे एक संन्यासी स्नान करून आला सूर्योदयाच्या वेळी गंगेवरून आपल्या आश्रमाकडे येत होता. एक चांदीचा रुपया अन्ना पडला होता रस्त्यात. संन्यासी उभा राहिला, चांदीचा रुपया पडलाय. येणाऱ्या जाणाऱ्याला विचारतो, रुपया तुमचा आहे का मालक? नाही. रुपया तुमचा आहे का शेठजी? नाही. रुपया तुमचा आहे का पाटील? नाही. रुपया तुमचा रावसाहेब? नाही. मावशी, रुपया तुमचा आहे का? ताई, रुपया तुमचा आहे का? काकी. दिवसभर विचारतो, पण कोणी हक्क दाखवत नाही. तेव्हाची गोष्ट. आता तर पहिल्याच माणसानं म्हटलं असतं माझाच आहे.
दिवसभर विचारलं तो रुपया माझा नाही म्हणणारे सगळे भेटले. असा रुपया जरी संन्याशाने आश्रमात आणला तरी संन्यास धर्म बुडाला. त्याग संकल्पाचा. मग त्याला संन्यास धर्मात राहता येत नाही का? राहता येतं. मग द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास करायचा तर संन्यास धर्मात. म्हणून संन्यास तो त्याग संकल्पाचा. वानप्रस्थ तरी मला घड्या बघू दे. घड्याचा झपाट्या. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. संयोगात वियोग याला म्हणतात वानप्रस्थाश्रम. आणि तो पंडू राजाला सांभाळता आला नाही. माद्रीला स्पर्श केला. राजा पंडू मरून पडला. म्हणून वानप्रस्थाश्रमी संयोगी वियोग. ब्रह्मचारी गोकावी अक्षरे. संन्यास त्याग संकल्पाचा. तुम्ही कोण? आम्ही ग्रहस्थाश्रमी आहे. मग तुमचा प्रपंचही चालू द्या. असं कोण्या संतांनी सांगितलं नाही इंगळे पाटील की कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकरं विहिरीत टाका, लावा लंगोट्या, जा हिमालयात. उलट सुखी करावा संसार आनंदाने करा. इथे सगळे आमचे वारकरी बसलेले आहे. ज्ञानेश्वर महाराज जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. जन्म झाला तेव्हा स्त्री देहाचा संबंध आला, पुन्हा स्त्री देहाचा संबंध नाही असे ब्रह्मचारी संत ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात. असोनी संसारी जीवे वे पुकारी, असोनी संसारी जीवे वे पुकारी, असोनी संसारी जीवे वे पुकारी, असोनी संसारी जीवे वे पुकारी. भारी बाह्य सदा, भारी हरि मुखे हरि मुखे हरि मुखे हरि मुखे संसार जरूर करा. म्हणजे सोडा असं म्हटलं नाही. फक्त संसार करता करता परमार्थही करा. म्हणजे काय करा? देवाचं नाव घ्या. अहो महाराज तुम्हाला काय बुवा लोकांना सांगायला नाव घ्या, भजन नाव घ्या, भजन करा, नाव घ्या. अहो कसं शक्य आहे का? हजारो काम आहे प्रपंचात. हजारो. किती आहे कोण मोजली महाराज? सकाळी जाग आल्यापासून रात्री 10ला झोपी जाईपर्यंत कामच. हजारो. आणि त्या कामात कसं शक्य आहे बरं हे सांगा. तुम्ही तुमचे हजारो कामं करताच ना? करावेच लागतात महाराज. मग एक विनंती आहे. तुकोबाराय म्हणतात उद्यापासून तुमचे हजारो कामं कराच, पण त्या हजारो कामामध्ये फक्त आमचं एक काम करा. कामामध्ये कामामध्ये काम काम कामामध्ये काम कामामध्ये काम कामामध्ये काम. राम 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 काही म्हणा राम 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 काही म्हणा भवश्रम राम जाईल भवश्रम भवश्रम जाईल सुख होईल दुःखाचे सुख होईल दुःखाचे कळो येईल अंतकाळी अंतकाळी कळो येईल अंतकाळी
मस्त मजा. घाबरायचं नाही, कोणाच्या बापाला नाही घाबरायचं. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद. तुमचे हजारो काम प्रपंचातले करताच ना, अहो करावीच लागतात महाराज. नाही बघा, तुमचे उद्यापासून हजारो काम कराच, पण त्या हजारो कामामध्ये आमचं एक काम करा. कामामध्ये काम शब्द पहा. आता सुरुवात झाली अभंगाला, बरोबर करू आपण. म्हणजे तुमचे काम करू नका ना आमचंच करा असं नाही. कल्पना करा, तुमच्या दारावर फोटो तुमच्या वडिलाचा. कोणाचा फोटो आहे? आमच्या वडिलाचा आहे. आहेत का वडील? नाही, 10 वर्ष झाले गेले. हा काढून फेका. तिथं माझ्या बापाचा लावा. घर मालक म्हणाले का, ज्याची इस्टेट खातो, ज्यानं जन्म दिला त्याचा काढून फेका. आणि तुझ्या बापाचा आमचा काय संबंध आहे? त्याचा लावा. हा, एक करू शकतो का, तू जर म्हणशील थोडासा तिकडे सारा आणि तिथं आमच्या बापाचा शेजारी लावा, तर हे जमतंय. पण तो काढून फेका नाही लावा. तसं तुमची कामं बंद करा ना आमचंच करा असं नाही. तुमच्या हजारो कामं कराच, पण त्याच्यात उद्यापासून आमचं एक काम करा. कामामध्ये काम. कोणतं काम? काही म्हणा राम राम. आता इथपर्यंत आलो आपण. राम रामच का? अरे पहिली गोष्ट, राम हे सार आहे आणि सार ग्रहण करायचं असते. अन्न असार टाकून द्यायचं असते. सारातलं सार पुन्हा. दह्यापासून लोणी निघतं आणि ताकही. पण लोणी हे सार आहे इंगळे पाटील, ताक असार आहे. पण लोण्याला साजूक तूप नाही म्हणताना, ते कढवायचं असते. मावल्या हुशार आहे त्याच्यात. लोण्याचा गोळा पातेल्यात खाली गोवऱ्याचा जाळ खेड असेल तर सरपंच, नाही तर शहरामध्ये गॅस वगैरे काय, जोपर्यंत ते कढत नाही ना तोपर्यंत आवाज देतं कडकड 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 कडकड. काय अभ्यास केला असेल तुकोबारायण हे स्वयंपाक शास्त्राचा. कडकड कडकड वाजणं बंद झालं. निवांत होवानी राहे मग, निवांत होवानी राहे मग, निवांत होवानी राहे मग, निवांत होवानी राहे मग. उदकाग्नी तवा कडकडी लोणी, उदकात तवा कडकडी लोणी, तवरी कडकडी लोणी, तवरी कडकडी लोणी. निवांत होवानी राहे मग, राहे मग, निवांत होवानी राहे मग, निवांत होवानी राहे मग, निवांत होवानी राहे मन. हे तुमच्या फायद्याचं आहे इंगळे पाटील. लोणी कडलं कशावरून? कडकड कडकड आवाज बंद झाला म्हणजे त्यातलं पाण्याचा अंश पूर्ण जळाला. उदक तववरी कडकडी लोणी. पाणी जळून संपलं, मग शिल्लक राहिलं त्याचं नाव आहे साजूक तूप. तोपर्यंत लोणी आहे. दह्यातून निघालेलं सार लोणी आहे. लोण्यातून निघालेलं सार म्हणजे तूप आहे. कसं फलकडतो संसार येथे सार भगवंत, पण भगवंतातून निघालेलं सार म्हणजे त्याचं नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. पण दुसरं काही करू नका, काही म्हणा. अरे या राम राम वर कीर्तन होईल संतोषराव. पाहायची का परीक्षा? होऊन जाऊ द्या मग बाकीचं. काही म्हणा राम राम. आता दुसरं, राम हे शिल्लक राहिलेलं आहे. शेवटी शेवटी जे तिघाची भांडणं झाली अण्णा, देव दानव मानव एक 100 कोटी श्लोकाचं रामायण, तिघाची भांडणं गेली महादेवाकडे. का भांडता? हक्कदार आम्ही रामायणाचे. ते म्हणले हक्कदार आम्ही, ते म्हणले आम्ही. म्हणजे
देव म्हणाले आमच्यापैकी एका देवाचं चरित्र या ग्रंथात असल्यामुळे खरे हक्कदार रामायणाचे आम्ही आहोत. बसा खाली. तिथलं चालू आहे. तुमचं काय म्हणणं आहे? दानव उठले. खरे हक्कदार आम्ही आहे का? आमचा रावण नसता तर रामायणच झालं नसतं. रामायणाचे हक्कदार आम्ही. महादेव म्हणले तर पहिल्या पार्टीपेक्षा बरं दिसतंय. पण थांबा, आता हे टोप्यावाले माणसं उठवतो, त्यांना विचारून घेतो. उठवले. तुमचं काय म्हणणं आहे? यांची भांडणं नंतरची महादेवा. खरे हक्कदार आम्ही आहे का? वाल्या कोळी माणूस होता. हे माणसाचं डोकं कोर्टातलं. वाल्या कोळी माणूस होता, मग त्याचा वाल्मिकी झाला आणि त्यानं रामायण लिहिलं. म्हणजे आमच्याच पैकी एका माणसानं हा ग्रंथ निर्माण केला. हक्कदार आम्ही. आता महादेवाचं डोकं चालेल, आम्ही तिथेच होतो. ले भाऊ, आता वेळ कमी आहे, भांडणात वेळ घालवू नका. त्यापेक्षा तुम्ही तिघामध्ये सारखं वाटून घ्या. मग तुम्हीच वाटून द्या. महादेवानं वाटप सुरू केला. 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 अनेक एक उरला. एकनाथ महाराज भावार्थ रामायणात एका ओवीत वाटप सांगतात. पुन्हा 33 कोटी श्लोक देवाला, 33 कोटी दानवाला, 33 कोटी मानवाला, उरलं 1 कोटी. 33 लक्ष देवाला, 33 लक्ष दानवाला, 33 लक्ष मानवाला, उरलं 1 लक्ष. 33,000 देवाला, 33,000 दानवाला, 33,000 मानवाला, उरलं 1,000. 300 देवाला, 300 दानवाला, 300 मानवाला, 100 उरले. 33 देवाला, 33 दानवाला, 33 मानवाला, 1 उरला. वाटप चालू आहे. आणि एका ओवीतच सांगितलं 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 अणिक 1 उरला. महादेवराव म्हणले आता रे 1 श्लोक उरला आणि तिघात कसा वाटू? सुटा करा सुटा. तिघही म्हणले. मग श्लोक सुटा केला इंगडे पाटील. त्याची 32 अक्षरे झाली. मावल्यांना माहिती आहे अनुष्टुप छंदाचे श्लोक 32 अक्षराचे असतात. बहुतांश श्लोक गीतेमध्ये अनुष्टुप छंदाचे आहे आणि त्याची 32च असतात अक्षर. मोजा तुम्ही. धर्मक्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेत 4, युयुत्सव 4. वरची लाईन 4 चौक 16 आणि खालची 16. 32 श्लोक सुटा केला. 10 अक्षरे वाट्या आली. 2 असे उरली. महादेव म्हणले हाता काय करू? अरे दोघाला दिलं तर तिसरं रागवल माझ्यावर. मग तुम्हीच सांगा. अरे एवढं काम करून दिलं मी 8 वाजल्यापासून, ते बक्षीस म्हणून मला देऊन टाका. दिली. अक्षरे 2 वाटा तिन्ही वाटता नाही वाटणी ती मज द्या मापाऱ्या लागून खळदा आणि खडा अर्थ. जाताना तिघाणी विचारलं तुमच्या वाट्याला जी अक्षर दिली ती काय? तेच राम नाम 2 अक्षरे अमृतपान केले शंकरे. हे सगळ्या रामायणातलं सार असल्यामुळे काही म्हणा राम राम विठ्ठल विठ्ठल. अजून बोली काय? अजून आता कसर ठेवत नाही मी, कसर ठेवत नाही. राम रामच का? राम राम म्हणताना तोंड उघडतं बंद होतं. करून पहा, काही खर्च येत नाही याला. नाही तर माझं आव्हान आहे सर्वांना, तोंड उघडा आणि म म्हणून दाखवा आणि बंद करा तोंड आणि रा म्हणून दाखवा. इंगळे पाटलाले बक्षीस द्यायला लावतो तुम्हाला. अरे राच्या वेळेला तोंड उघडायचंच आणि मच्या वेळेला बंदच करायचं. बरं का संतोषराव? रा म याला व्याकरणाचं कारण आहे. कचट तप हे 5 वर्ग आहे. हे असं नाही कख गग नाही. व्याकरणाचा तास सुरू झाला होता. 2च मिनिट घेतो बस. कचट तप असे 5. हा ते 5 वर्ग आहे. आणि त्यांची स्थानं आहे कंठे तालवे दंते मूर्धन्य आणि वष्टे. 5 स्थान आहे. कच कंठे स्थान आहे. इथं बोट ठेवा अण्णा आणि पूर्ण लाईन उच्चारा मनातल्या मनात. क ख ग घ. तुमच्या बोटाला स्पंदन जाणवेल. इथं ठेवा बोट. जास्त जोरात नका दाबू, अजून कीर्तन ऐकायचं आहे. आपा हे कंठे कंठे क ख ग घ हे कंठे स्थान आहे. इथे उगम आहे. जेव्हा संबंध जिभेचा दाताशी ते दंते आहे. सोपं एकदम लक्षात ठेवा. तुम्ही आता विसरणार नाही जन्मभर. मी व्याकरणचा शिक्षक झालो 2 मिनिटाकरता. तथ दधन करून पाना तुम्ही. आतून धक्का मारते जीभ दाताला, पण दात पाहिजे.
सोळंके पाटील. नाही तर तो गाणं भात तयार केला, संध्याकाळी 3 दगडाची चूल मांडून अर्धा अर्धा वाटून घेतला, लाईट गेली, अंधार होता, जाऊ द्या म्हणला, काय तोंडात जातो घास, काय कानात जातो का, घेस कर सुरू. आणि जेव्हा भात खायला सुरुवात केली इंगळे पाटील, ते प्रत्येक घासात खडा काढायचं पुढचं. हा म्हणला, लेका दोघही एकाच पातेल्यातला खातो ना रे, मला एकही खडा नाही लागला अजून, तुला कसा प्रत्येक घासाला खडा. आणि त्यालाही शंका आली, त्यानं मोबाईलची बॅटरी याच्या तोंडावर मारली, एकही दात नाही. तो म्हणला, खडा काय, तुला दगड नाही लागायचा. म्हणून हे दंतेसाठी चाललं आपलं. दात असेल ना तर जीभ धक्काच मारेल, हे दंते आहे. तथ दध न करून पाहत बस दंते. तालव्य, वरच्या टाळूला जीभ लागल्याशिवाय उच्चार होत नाही. ट ठ ड ध आणि न, ट ठ ड ढ न. मूर्धन्य च छ ज झ य, नंतर येतं वष्टे, जाऊ द्या, प फ ब भ म. वटाला ओठ, पूर्ण लाईन, प फ ब भ म. मचा उच्चार वटाला ओठ लागल्याशिवाय होत नाही अण्णा. राच्या वेळेला तोंड उघडतं की आतलं पाप बाहेर जातं. काय म्हणतील, लगेच घुसलं तर घुसल कसं, मनी पुन्हा गेट बंद होतो. रकार उच्चार मात्रेन बहिर निर्याती पातकम. आणि मच काम आहे, गेलेलं पाप आत न येऊ देणं. म शब्दस्तू कपाटवत, म्हणून